नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये. तुम्हाला माहितीच आहे की ही व्हिडिओ सिरीज आपण स्पेशल डिझाईन केलेली आहे. MPSC, जेई, सरळ सेवा भरती, SSC जेई, PWD, WRD आणि अशा सर्व एक्झामसाठी ज्या एक्झाममध्ये इंजिनिअरिंगचे टॉपिक फार महत्त्वाचे ठरतात आणि याचं बेसिक आणखी जास्त महत्त्वाचं ठरतं. तर तुम्हाला माहितीच आहे की जर तुम्हाला हा कोर्स बघायचा असेल, व्हिडिओ लेक्चर कंप्लीट करायचे असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. आमच्या ॲपचं नाव आहे PCC प्लस कोचिंग क्लासेस, जे अवेलेबल असणार आहे आपल्या ॲप स्टोअरवर. आणि तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल, विचारायचं असेल, तुम्ही ऑब्व्हियसली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता या दिलेल्या 2 नंबरवर. तर आणखी विलंब न करता चला सुरू करूया आजचा टॉपिक आहे आपला लेक्चर नंबर 3, सिस्टम ऑफ फोर्सेस. या आधीपर्यंत आपण काय गोष्टी बघितल्या होत्या? मुवमेंट काय आहे, फोर्स काय आहे, फोर्सचे टाईप कसे आहेत. मुवमेंटमध्ये एक स्पेशल केस आली होती कपलची. कपल म्हणजे काय होतं? एका कपलमध्ये काय असतात? 2 पॅरलल फोर्सेस असतात आणि 2 पॅरलल फोर्सेसच्या 2 इम्पॉर्टंट कंडिशन आहे. एक, दी शुड बी इक्वल इन मॅग्निट्यूड. सेकंड, दे शुड बी इन अपोजिट डायरेक्शन. तर त्यांचं जे फोर्सचं ताकद आहे, पॉवर आहे, सारखी असली पाहिजे आणि डायरेक्शन काय असलं पाहिजे? वेगळं असलं पाहिजे. तुम्ही कसंही लिहू शकता. असा लिहिला पहिला फोर्स, तर दुसरा सेम डिस्टन्सचा अपोजिटला असला पाहिजे. जर तुम्ही व्हर्टिकल लिहिला तर दुसरा ऑब्व्हियसली याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये खाली असला पाहिजे. जर तुम्ही आणखी कुठल्या साईडनं लिहिलं, असं लिहिला एफ, तर दुसरा ऑटोमॅटिकली या डायरेक्शनने असला पाहिजे. जर तुम्ही पहिला असा आडवा लिहिला असेल, दुसरा ऑटोमॅटिकली काय असला पाहिजे? या डायरेक्शनने. तर फोर्सची व्हॅल्यू सेम असली पाहिजे, फक्त काय चेंज असलं पाहिजे? डायरेक्शन चेंज. ठीक आहे, हे 2. पण तिसरा पॉईंट मिस नाही करायचा. तिसरा पॉईंट काय म्हणते? इट इज सेपरेटेड बाय अ पर्टिक्युलर परपेंडिक्युलर डिस्टन्स. ते हमेशा काय असले पाहिजे? सेपरेट असले पाहिजे. याचा अर्थ काय होते? सेपरेट असणे याचा अर्थ होते की डिफरंट लाईन ऑफ ऍक्शन. डिफरंट लाईन ऑफ ऍक्शन. एका कॉमन लाईन मधून ते पास झाले नाही पाहिजे. त्यानं काय होते की एक फोर्स या साईडनं आला, एक फोर्स या साईडनं आला, दोघांनी एकमेकाला काय केलं? कॅन्सल करून टाकलं. ते आपल्याला नाही करायचं आहे. दोघांचे लाईन ऑफ ऍक्शन काय असले पाहिजे? सेपरेट असले पाहिजे. म्हणजे एकाच टाइमला दोन्ही फोर्स काय होणार आहे? ऍक्ट करणार आहे. आता ती लिहिला इथे की फोर्स जो आहे नेट फोर्स कपलचा आहे, लक्षात ठेवचा. कपलचा नेट फोर्स काय असते? 0. कारण की एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. एक वर चालला, एक खाली चालला. नेट फोर्स 0 आहे, पण मुवमेंट 0 नाही. नेट मुवमेंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि मुवमेंटचा फॉर्म्युला काय असते? फोर्स इंटू डिस्टन्स. तुम्हाला डिस्टन्स माहिती आहे दोघांमधलं? दिस इज युअर डिस्टन्स. दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स D. दोघांमधलं डिस्टन्स D. सो मुवमेंट काय? कॉन्स्टंट आहे. नेट फोर्स शब्द ऐकून घ्या. नेट फोर्स, नेट म्हणजे रिझल्टंट. टोटल फोर्स किती आहे? 0 आहे. ठीक आहे, ओके. एक्झाम्पल खूप सारे आपल्या समोर. तुम्ही स्टेअरिंग व्हील पाहिलं असेल गाडीचं. ते गाडीचं स्टेअरिंग व्हील आहे. तुम्ही याला रोटेट करताना ही जर तुम्ही या साईडला वरत घुमवणार तर आपोआप दुसरी साईड कुठे येणार आहे? खाली. तुम्ही असं घुमवता कधी? आता कोणी म्हणत नाही सर मी ते एका हाताने चालवतो असं. भाऊ गोष्ट तेच आहे शेवटी. तुम्ही जर इकडून वरत ढकलत असाल तर आपोआप कोणता तरी फोर्स काय करते? खाली ढकलते. म्हणून तुम्हाला चांगला एखादी इन्स्ट्रक्टर काय सांगते? बाबू दोन्ही हातांना गाडी चालवायची, 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर. ठीक आहे, इथे पण दिसून तुम्हाला की एक जर फोर्स तुम्ही खाली लावला, दुसरा ऑटोमॅटिकली कुठे लागणार आहे? वरती. याला जर तुम्ही F+ पकडला तर हा काय होणार? ऑटोमॅटिकली F-. सेम लॉजिक. हा जर प्लस पकडला तर हा होणार आहे मायनस. काही लॉजिक परत नाही. सायकलचं पॅडल, जिंदगीत सायकल चालवली असणारच कधीतरी. तर पॅडल आहे, एक पॅडल समोर ढकलू राहिलं तर दुसरं काय करणार आहे? मागे ढकलणार आहे. सो पहिला फोर्स जर इकडे चालला असेल तर दुसरा ऑटोमॅटिकली कुठे जाणार आहे? मागे जाणार आहे. तुम्ही बघा 2 फोर्स आहे, एक या साईडला आहे, एक या साईडला आहे. सेम फोर्स लागू राहिला, दोघांमध्ये काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे काय एक्झाम्पल झालं? हे एक्झाम्पल आहे कपलचं. कधी गाडीचा टायर बदलला असेल तर बघून घ्या. एक हात खाली ढकलते, एक हात खाली वरत ओढते. याच्यामध्ये काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. तर ऑब्व्हियसली हे पण काय झालं? एक कपल झालं. ठीक आहे, पहिले सांगितलं कपलसाठी हमेशा फोर्स परपेंडिक्युलर पाहिजे असे नाही आहे, पण फोर्स मधलं डिस्टन्स काय पाहिजे? परपेंडिक्युलर. एक्झाम्पल हे दिला इथे. हा एक फोर्स लागला, इथे फोर्स लागला, दोघांमध्ये काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. बघा एक फोर्स राईट इकडे चालला तिरपा साईडला, दुसरा या साईडला अपोजिट आहे, इक्वल व्हॅल्यू मध्ये आहे. लाईन ऑफ ऍक्शन पण डिफरंट आहे, पण दोघांमध्ये काय? डिस्टन्स पण आहे.
हे हमेशा काय करते, कपल बनवते. ठीक आहे, राईट साइडला वरती, हा एक खाली, दोघांमध्ये डिस्टन्स परपेंडिक्युलर, सो इट इज ऑल्सो अ कपल. हे सगळे काय एक्झाम्पल्स ऑफ कपल आहे. ओके, आता पहा मुवमेंट ऑफ कपलचं एकदम सिंपल आहे. काय देणार आहे, टर्निंग इफेक्ट. ऑब्वियस नाव काय दिलं आहे, टर्निंग इफेक्ट, पण ऍक्च्युअल मध्ये ते काय देतो आपल्याला, रोटेशन इफेक्ट देतो. काय देतो, रोटेशन. टर्निंग तर आपल्याला माहितीच आहे, टर्निंग म्हणजे कारण की तो मुवमेंट असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा मुवमेंट काय देणार आहे, टर्निंग इफेक्ट. पण टर्निंग मध्ये आणि रोटेशन मध्ये थोडासा फरक आहे. जेव्हा आपण टर्न करतो, टर्न हमेशा एका कॉर्नर वरून टर्न करतो. एक कॉर्नर आहे, याच्या भोवती डिस्टन्स आहे, याच्या भोवती टर्न करतो असा आपण. पण जेव्हा आपण रोटेट करतो, रोटेट आपण दोन्ही साईडला घुमवतो. बॉर्डर घुमून पहा, मध्ये झाकण असते आपलं असं ऍक्सिस, याच्या भोवती झाकण घुमवतो, तर जे रोटेशन ते काच्या भोवती आलंय, ऍक्सिसच्या भोवती आलंय. तर रोटेशन आणि टर्निंग मध्ये थोडासा फरक आहे शेवटी दोन्ही टर्निंगच. पण फरक असा आहे की टर्निंग आपल्याला भेटते मुवमेंट मध्ये, आणि मुवमेंट मधली एक स्पेशल केस आहे ज्याचं नाव आहे कपल. तो कपल आपल्याला काय देतो, एक रोटेशनल इफेक्ट देतो, किंवा आपण त्याला टर्निंग पण म्हणतो. शेवटी फॉर्म्युला सेम आहे, m इज इक्वल्स टू f इंटू डी. f इज इक्वल्स टू m इंटू डी. डी काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द फोर्सेस, दॅट इज कॉल्ड एज आर्म ऑफ द कपल. त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, डी इज ऑल्सो कॉल्ड एज आर्म ऑफ द कपल. डिस्टन्स कसा आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे जर समजा असा एक फोर्स असेल F, इकडे दुसरा फोर्स आहे F. तुम्हाला जर म्हटलं की नाही बा मी उभा डिस्टन्स काढतो, हा डिस्टन्स D आहे, तर हे चुकलं आहे. का बरं चुकलं आहे, कारण की हा अँगल परपेंडिक्युलर नाही. तुम्हाला जर कपलचा फोर्सचा फॉर्म्युला काढायचा असेल मुवमेंटचा, तर डिस्टन्स पण तुमचं काय पाहिजे, हमेशा परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. तो दिस D इज करेक्ट. हा D चुकीचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट आर्म ऑफ द कपल डेफिनेशन दिलेली आहे एकदम सिंपल. इट इज द शॉर्टेस्ट परपेंडिक्युलर डिस्टन्स. दोन्ही शब्द महत्वाचे आहेत, शॉर्टेस्ट आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स. लक्षात ठेव जा, त्यालाच आपण काय म्हणतो, आर्म ऑफ द कपल. कशामध्ये, दोन पॅरलल फोर्सेस मधले. सिंपलचं लॉजिक आहे. ओके, तर कपलच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, इट ऑलवेज प्रोड्युसेस रोटेशन ओनली. फक्त रोटेशन. टर्निंग इफेक्ट आहेच, पण त्याच्यामुळे काय होणार आहे, रोटेशन येणार आहे. आणि महत्वाचा प्रॉब्लेम, नेव्हर ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन कधीही होणार नाही. ट्रान्सलेशन म्हणजे काय होते, स्लाइड करणं किंवा लिनियर मध्ये मूव्ह करणं. ट्रान्सलेट होणार नाही. काय होणार, फक्त रोटेशन. सेकंड, मुवमेंट इज इंडिपेंडेंट ऑफ द पॉइंट अबाउट विच इट इज टेकन. हे खास गोष्ट आहे. म्हणजे उद्देश कसा आहे बघा, जी मुवमेंट आहे ते हमेशा काय राहणार आहे, इंडिपेंडेंट ऑफ द पॉइंट. कारण की समजा हे बीम आहे, ठीक आहे, इथे जर आपण कपल लावलाय, समजा या कपल मध्ये ऑलरेडी काय येऊन गेलाय, फोर्स आलाय, डिस्टन्स आलाय. मग जर तुम्ही या पॉइंटच्या भोवती मुवमेंट घ्यायचा विचार केला किंवा कपल घ्यायचा विचार केला, तर फोर्स पण लागत नाही इथे, आणि इथून डिस्टन्स घ्यायची पण गरज नाही, कारण की कशामध्ये आलाय, याच्यामध्ये कव्हरअप झालेला आहे. हा पॉइंट तुम्ही इथे घ्या किंवा इथं घ्या किंवा इथं घ्या किंवा इथं घ्या, कोणत्याही केसमध्ये घ्या, त्या पॉइंटचा फरकच पडत नाही, कारण ते ऑलरेडी सेल्फ सफिशियंट रोटेशन आहे. सो मुवमेंट इज इंडिपेंडेंट ऑफ द पॉइंट. की तुम्ही ज्या पॉइंटच्या भोवती मुवमेंट घ्यायचा प्रयत्न केला त्याच्याशी काही रिलेशन नाही, कारण की मुवमेंट घेताना आपल्याला फोर्स पाहिजे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. ह्या फोर्सला ऑलरेडी दुसऱ्या फोर्सने काय केलाय, बॅलन्स केलाय. एक फोर्स जर खाली चालला होता, दुसरा फोर्स आपोआप पुढे चालला होता, वरती चालला होता. त्याच्यामुळे काय झालं, या दोघांमध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स होतं, पहिला फोर्स कॅन्सल झाला, कारण की एफ नेट किती होता आपला, तुम्हाला माहिती असेल, 0 होता. रिझल्टंट फोर्स 0 आहे. आणि मुवमेंट काय असणार आहे, इकडल्या साईडचा क्लॉकवाईज असेल, दुसऱ्या साईडचा काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. फॉर्म्युला तोच आहे, एफ इंटू डी. हा मायनस मध्ये आणि हा असणार आहे एफ इंटू डी प्लस मध्ये. दोन्ही कॅन्सल होऊन काय बनवणार आहे, 0. सो बेसिकली आपला आन्सर काय झालं, नेट रिझल्ट मोमेंटम किंवा कपलचं काय असणार आहे, हमेशा 0. नेक्स्ट, इक्विव्हॅलंट कपल्स हॅव सेम रोटेशनल इफेक्ट्स. ठीक आहे, आणि ते किती आहे, एफ इंटू डी. इक्विव्हॅलंट कपल म्हणजे जसं उदाहरणार्थ समजा एक झाकण घेतलं बॉटलचं, हे बॉटलचं झाकण आहे, या ठिकाणी एक फोर्स पकडला आपण, दुसरा ऑब्विसली अपोजिट इथे असणार आहे, एक्झॅक्टली डायमेट्रिक अपोजिट. हे काय करणार आहे, रोटेशनल मुवमेंट देणार आहे. कुठलं रोटेशनल मुवमेंट, या डायरेक्शन मध्ये बॉटलचं झाकण उघडणार आहे.
आता सेम झाकण काढतो बॉटलचं इथे, फक्त आता काय केलं आहे, कपलची डायरेक्शन चेंज केली आहे मी ना. आता हा फोर्स इथे लावला, हा पण फोर्स इथे लावला, दोन्ही काय सेम कपल आहे, याच्यामुळे पण बॉटल काय होणार आहे, अशीच उघडणार आहे. अजून तुम्हाला ट्राय करायचं तर करू शकता. तर बेसिकली जर कपल सारखे असेल, रोटेशनल इफेक्ट काय असणार आहे, सारखा. आता कपल सारखा म्हणण्याचा अर्थ काय, कपल म्हणण्याचा अर्थ आहे F × D. लक्षात ठेवजा, फक्त फोर्स नाही. तुम्ही म्हणा नाही सर हा इकडे फोर्स चालला, हा खाली चालला. लक्षात ठेवा कपलची डेफिनेशन किती आहे, दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस डिफरंट लाईन ऑफ ऍक्शन. कपलची व्हॅल्यू किती आहे, F × D. ते असली पाहिजे, त्याला आपण कपल म्हणतो. फक्त अपोजिट पॅरलल फोर्सेस म्हणजे कपल होत नाही, सारखे फोर्सेस म्हणजे कपल होत नाही. कपलची व्हॅल्यू आहे F × D सारखं असलं पाहिजे, आणि त्याचा इफेक्ट काय असला पाहिजे, सेम. कारण की बघा हे जर मी डायरेक्शन उलटी केली तर हा काय अँटी क्लॉकवाईज, हा अँटी क्लॉकवाईज. डायरेक्शन उलटी केली तर क्लॉकवाईज होईल, एकाने झाकण उघडते, दुसऱ्या डायरेक्शन झाकण बंद होते. इफेक्ट कसा आहे, वेगळा इफेक्ट आहे. इक्विव्हॅलंट कपलचा इफेक्ट नेहमी कसा असतो, सेम असतो, इक्वल असतो, राईट. ते आहे कपलच्या कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. आता मग टाइप्स ऑफ कपल आपल्याला बघायचे आहे, सांगितलंय तसंच नावानुसारच माहित पडते. क्लॉकवाईज म्हणजे ज्याचं रोटेशन काय असलं पाहिजे, क्लॉकवाईज डायरेक्शननी, त्याला आपण क्लॉकवाईजला असं लिहितो नॉर्मली. ठीक आहे, अशी डायरेक्शन काय असते हमेशा, क्लॉकवाईज. निगेटिव्ह पकडतो आपण, क्लॉकवाईज डायरेक्शन इज युजली टेकन ॲज निगेटिव्ह, युजली टेकन ॲज निगेटिव्ह. आणि तुम्हाला आठवण असेल, मी परत सांगतो की हे काय साइन कन्व्हेन्शन आहे, असा रूल नाही आहे, पण सगळे फॉलो करतात म्हणून आपण फॉलो करतो. म्हणजे बाकी पण चुकले तर आपल्यासोबत चुकले पाहिजे, बरोबर असेल तर आपण वेगळं म्हणून मायनस मध्ये गेलो नाही पाहिजे, आपण पण बरोबर असलं पाहिजे. सगळे फॉलो करतात, आपण पण फॉलो करतो. नेक्स्ट आहे काउंटर क्लॉकवाईज कपल. काउंटर क्लॉकवाईजला आणखी एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो अँटी क्लॉकवाईज. लिहिणं एकदम सोपं आहे, क्लॉकच्या उलटी दिशेनं काळा डायग्राम अशी, याला आपण पकडतो हमेशा पॉझिटिव्ह. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह म्हणतो. ठीक आहे, रोटेट कशी करते, क्लॉकवाईज. आता हे पण दिलं सिंपल. हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शब्द सांगितलाय, डिपेंडिंग ऑन साइन कन्व्हेन्शन. क्वेश्चन मध्ये दिलेल्या क्वेश्चनच्या साइन नुसार आपण डिसाइड करतो की पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं. हे जे आपण दोन लिहिले आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे काय युजुअल साइन कन्व्हेन्शन आहे, जे नॉर्मली सगळे घेतात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कशाला म्हणतो, क्लॉकवाईज, पॉझिटिव्ह काउंटर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. हे युजुअल साइन कन्व्हेन्शन आहे, स्टँडर्ड नाही. क्वेश्चन नुसार आपल्याला चेक करता आलं पाहिजे. नंतर लाईक अँड अनलाईक कपल. लाईक म्हणजे सारखे, अनलाईक म्हणजे वेगळे, बस. आणि ते सारखं वेगळं कसं माहित पडते, इथं आपण बघितलंय. जरी हे दोघं वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये लागलेलं दिसते, तरी दोघांचा इफेक्ट कसा आहे, सारखा आहे. दोन्ही काय करते, बॉटल झाकण ओपन करायला प्रयत्न करते. डायरेक्शन बदलली, रोटेशन बदललं, तर इफेक्ट बदलला, त्याला आपण काय म्हणतो, अनलाईक कपल. तर लाईक कपल कशाला म्हणायचं, लाईक म्हणजे ठीक आहे, लाईक कपल कशाला म्हणायचं, प्रोड्यूस सेम इफेक्ट. अनलाईक कपल कशाला म्हणायचं, जे अपोजिट रोटेशनल इफेक्ट तयार करते. सारखा रोटेशनल इफेक्ट लाईक, अपोजिट रोटेशनल इफेक्ट अनलाईक. सिंपल, एवढंच कॉम्प्लिकेटेड ठेवायची गरज नाही. सिंपल से पॉइंट, सिंपल से लॉजिक. पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायरेक्शन विषयी, क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे. आणि लाईक अनलाईक इफेक्ट विषयी, इफेक्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर बेसिकली हे आपले काय कपल विषयी प्रॉब्लेम म्हणजे कंडिशन्स होत्या. आता हे जे तुम्हाला सांगितलं साइन कन्व्हेन्शन जे युजुअल आहे, काउंटर क्लॉकवाईज रोटेशनला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, क्लॉकवाईज रोटेशनला निगेटिव्ह म्हणतो. पेपरमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह करताना आपण कपल किंवा मुवमेंटला असं लिहितो, मुवमेंट आहे क्लॉकवाईज आहे म्हणून निगेटिव्ह, मुवमेंट आहे अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह. जर तुम्ही तुमच्या मतानं कन्व्हेन्शन लिहिलं की असं की मुवमेंट आहे बा, मी क्लॉकवाईज मुवमेंट घेणार, त्याला पॉझिटिव्ह म्हणतो, इट इज ऑल्सो करेक्ट. कारण हे साइन कन्व्हेन्शन तुम्ही पेपरमध्ये मेन्शन करत आहात. मग जेव्हा तुम्ही आन्सर काढणार तेव्हा तुमचं डायरेक्शन पण काय येणार आहे, पॉझिटिव्ह असेल तर क्लॉकवाईज मुवमेंट येणार, निगेटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज. सो डिपेंडिंग ऑन युअर कन्व्हेन्शन तुमचा आन्सर पण तसं बदलत राहणार. तर जास्त त्यात टेन्शन घ्यायचं नाही.
हा, पण जर क्वेश्चन मध्ये विचारलं तर आपण युजुअल नोटेशन फॉलो करतो की काउंटर क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि क्लॉकवाईज काय असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, ग्राफिकल मेथड एकदम सिंपल आहे. ग्राफिकल मेथडला काय पाहिजे, पॅरलल अपोजिट फोर्सेस, जे आपण ऑलरेडी सांगितले आहे, पॅरलल फोर्सेस आणि अपोजिट. ठीक आहे, दोघांमध्ये डिस्टन्स दाखवायची गरज आहे. मेजर परपेंडिक्युलर डिस्टन्स डी. ओके, परपेंडिक्युलर लक्षात ठेवजा, डिस्टन्स डी. F multiplied by D to get moment. Moment is equals to F into D. आणि शो रोटेशन डायरेक्शन विथ कर्व्ड एरोज. त्याला आपण असं दाखवू शकतो की हे मुवमेंटची डायरेक्शन आहे बघा, कोणती आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, याचा मुवमेंटची व्हॅल्यू द्या. आपोआप माहित पडते, प्लस लिहायचं आहे प्लस, मायनस लिहायचं आहे मायनस. जे इथे लिहिलेलं आहे मी लेफ्ट साईडला, ते स्टँडर्ड मेथड आहे लिहायची क्वेश्चन मध्ये, बाकी एक्स्ट्रा काही नाही याच्यामध्ये. ओके, तर कपल मध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे बघितल्या आपण. दुसरी मेथड आहे अॅनालिटिकल ग्राफ सोडून. अॅनालिटिकल मध्ये काय करायचं, एक पॉइंट चेक करायचा कुठल्याही प्लेन मध्ये, कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ ईच फोर्स, हे महत्वाचं आहे. ईच फोर्स शब्द पाहून घ्या, ईच फोर्स म्हटलाय, ईच फोर्स. याच्यामध्ये जर तुम्ही मुवमेंट असेल कुठला दिलेला तर मुवमेंट इन्क्लूड करायचं नाही. का बरं, कारण त्यांनी फोर्सची गोष्ट केली, याच्यामध्ये फोर्स वापरायचा आहे, मुवमेंट नाही वापरायचा. मुवमेंट डायरेक्ट ऍड होणार, मुवमेंट डायरेक्ट ऍड होणार, कपल पण डायरेक्ट ऍड होणार, यूज करायचा नाही. सो फॉर्म्युला एकदम सिंपल आहे आपला. इट इज नथिंग बट समेशन डिफरंट फोर्स त्याचे परपेंडिक्युलर डायरेक्शन. आणि याचा बेसिक लॉजिक कुठून भेटतं आपल्याला, ते भेटते वॅरिग्नॉन्स प्रिन्सिपल किंवा वॅरिग्नॉन्स थेरम मधून. काय होतं ते, की कुठल्याही फोर्सला जर आपण दोन याच्या भागात सेपरेट केलं, एफ एक्स आणि एफ वाय मध्ये, त्याचा मुवमेंट हा त्याच्या रिझल्टंटच्या मुवमेंटच्या बरोबर असणार आहे. सिंपल आहे, काही कॉम्प्लिकेशन करायची गरज नाही. राईट, हे दिलं आहे आर परपेंडिक्युलर, तर नावच सांगते की इट इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स. कशापासून, फ्रॉम ओ पासून, कारण की आपण मुवमेंट पण कुठून काढतोय, ओ या पॉइंट पासून काढतोय. ठीक आहे, आणि हे लक्षात ठेवा, फोर्स कशाचा आहे, लाईन ऑफ ऍक्शन सोबत, म्हणजे डायरेक्ट फोर्स पर्यंत जायची गरज नाही. फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन कधी कधी काय होते, समजा असं काहीतरी सिस्टम आहे. ठीक आहे, इथे तुमचा फोर्स आहे असा लागला. ठीक आहे, तुम्हाला मुवमेंट करायची या ठिकाणी, हा समजा ओ पॉइंट आहे, तर मुवमेंट ऍट ओ घेताना तुम्हाला इथून इथपर्यंत डिस्टन्स मोजायची गरज नाही. हा फोर्स आहे, तर लाईन ऑफ ऍक्शन काय असणार आहे, ही लाईन ऑफ ऍक्शन आहे. तर इथून तुम्हाला फक्त हे परपेंडिक्युलर डिस्टन्स एवढंच काढायचं असते, किंवा तुम्ही या पॉइंट पासून इथपर्यंत डिस्टन्स काढलं तरी चालते. लाईन ऑफ ऍक्शन खूप महत्वाचं आहे, नाही तर चुकणार तुमचे बाकीचे क्वेश्चन्स. लाईन ऑफ ऍक्शन मुळे आपण ट्रान्समिसिबिलिटी प्रिन्सिपल लावू शकतो. तुमचा फोर्स इकडल्या लाईन पासून तिकडल्या लाईन पर्यंत कुठेही घेऊन गेले तरी काय होणार नाही, तरी तुमच्या फोर्सचा इफेक्ट किंवा रिझल्ट बदलणार नाही, ते माहित पाहिजे. सो लाईन ऑफ ऍक्शन माहित असला पाहिजे. आणि अल्जेब्रिकली म्हणजे हेच फॉर्म्युला काय म्हणू शकतो, की जो रिझल्टंट मुवमेंट आहे इट इज इक्वल्स टू मुवमेंट ऑफ बाकीच्या कपल. आता मुवमेंट ऑफ कपल शब्द का वापरला, कारण तुम्हाला सांगितलं की एखादी पॉइंट जर मुवमेंट करत नसेल, याचा अर्थ काय झालाय, त्या ठिकाणी मुवमेंट किती आहे, झिरो, कारण की रिझल्ट काहीच नाही आला. जर टोटल रिझल्ट झिरो आला, याचा अर्थ काय की एक इक्वल साइडला रोटेशन असेल, एक वर तर दुसरा खाली. जर दोन अपोजिट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह फोर्स असणार, त्याच्यामध्ये काही डिस्टन्स असणार, रिझल्टंट झिरो असणार, त्याला आपण काय म्हणतो, कपल म्हणतो. ठीक आहे, म्हणून मुवमेंट ऑफ कपलच्या बरोबर दिलेला आहे. तर ही झाली आपली ॲनालिटिकल मेथड. तर आपण काय बघितलं आतापर्यंत, कपल काय असते, ठीक आहे, काय काय असते बघितलं पहा बरं. मुवमेंट ऑफ कपल काय असते, एक्झाम्पल काय, कपल काय असते त्याचे एक्झाम्पल्स बघितले आहे. नंतर त्याचे मुवमेंट काढून बघितली आहे, वेगवेगळे कंडिशन्स बघितले आहे. नंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय ते पण आपण बघितले, एकदम सिंपलचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इंडिपेंडेंट ऑफ द पॉइंट, फक्त रोटेशन देते, ट्रान्सलेशन देत नाही, ते तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. इक्विव्हॅलंट कपल केव्हा म्हणतो आपण, जेव्हा सेम इफेक्ट आहे रोटेशनचा, क्लॉकवाईज किंवा काउंटर क्लॉकवाईज वेगळा नसला पाहिजे. ठीक आहे, नंतर टाइप्स ऑफ कपल, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, काउंटर क्लॉकवाईज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा लाईक अनलाईक डिपेंडिंग ऑन द कन्व्हेन्शन्स. ठीक आहे, नंतर साइन कन्व्हेन्शन पाहिले, ग्राफिकल मेथड पाहिले त्याची, ॲनालिटिकल मेथड त्याचा अर्थ काय होते,
त्याला काय म्हणते लिहायचं कसं, नोटेशन म्हणतो आपण, नोटेशन कसं ते पण पाहिलेलं आहे. तर आता याच्याशी रिलेटेड आपण काय करूया, क्वेश्चन काढूया. नाव सांगितलंय 2 इक्वल फोर्सेस ऑफ 200 न्यूटन. इथे थोडं स्पेस आहे, म्हणजे एक फोर्स चालला 200 न्यूटन, कुठे घ्या डायरेक्शन काही प्रॉब्लेम नाही, एक वरती चालला दुसरा 200 न्यूटन खाली चालला, इक्वल आहे ते, आणि अपोजिट म्हटलंय, शब्द दिला आणि इक्वल आणि अपोजिट. ऑन अ रॉड, एक रॉड आहे असं काहीतरी समजा, इथे रॉड ठेवलाय. ओके, एक सेकंड. ठीक आहे, इथे एक रॉड आहे असा, या रॉडला एक या साईडला फोर्स लावलाय, एक या साईडला 200 न्यूटन लावलाय, दोन्ही साईडचे फोर्स काय इक्वल आहे, आणि याची लाईन ऑफ ऍक्शनचा डिस्टन्स किती आहे 0.3 मीटर असणार आहे. सो तुम्हाला काय करायला सांगितलंय, फाइंड कपल. फाइंड कपल शब्द वापरला असेल, किंवा आणखी एक शब्द वापरू शकतात, त्याचं नाव आहे फाइंड मुवमेंट. लक्षात ठेवा, कपल आणि मुवमेंट मध्ये काही फरक नाही, दोन्ही एकच आहे. ऍक्च्युली कपल पण काय मुवमेंटचा पार्ट आहे. फॉर्म्युला काय आपला F इंटू डी. सो F इंटू डी दिस इज इक्वल्स टू मुवमेंट ऑफ कपल. ठीक आहे, F किती आहे 200, डी किती आहे 0.3 मीटर, 200 इंटू 3 तुम्ही करू शकता, हा झाला 60 न्यूटन मीटर. युनिट विसरायचं नाही, इट इज न्यूटन मीटर. सिंपल सा क्वेश्चन आहे, कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन, अ कपल प्रोड्युसेस. कपल मुळे काय येते, ट्रान्सलेशन येते काय, नाही, कपल मुळे हालत नाही. रोटेशनल करेक्ट येते. स्टॅटिक फ्रिक्शन, लक्षात ठेवा, फ्रिक्शनची गोष्ट कधी आली आहे, कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये. कधी येते, जेव्हा फोर्स काय असतात कॉन्टॅक्ट सरफेसच्या रिलेशन मध्ये असतं. कपल मध्ये कुठेही आपण सरफेस किंवा कॉन्टॅक्ट विषयी बोललेलो नाही. बॅलन्स फोर्स हे तर काही सेन्स बनवतच नाही, बॅलन्स करावं लागते. बॅलन्स असते का हमेशा, बॅलन्स असेल तर मग कपल राहणारच नाही, त्याचा नेट रिझल्ट 0 येते, कारण की ते डिफरंट साईडला आहे म्हणून. पण बॅलन्स करायला एकाच्या वर एक ठेवा बरं, कपल होणारच नाही तो, कारण लाईन ऑफ ऍक्शन काय पाहिजे, डिफरंट पाहिजे. नेक्स्ट, आर्म ऑफ द कपल. नावच म्हणते आर्म ऑफ द कपल. आर्म म्हणजे हात. सो इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लाइन्स ऑफ ऍक्शन ऑफ टू फोर्सेस. सम ऑफ फोर्सेस चुकीचं आहे, मुवमेंट डिवाइड बाय फोर्स. आता हे पाहायला चांगलं वाटते बघा, याच्यावर थोडंसं आपण जाऊया. मुवमेंट डिवाइड बाय फोर्स जे आहे ना, सी वाला, आपल्याला माहिती आहे मुवमेंट इक्वल्स टू काय असते, F इंटू डी. मग हा जर F खाली पाठवला तर F M बाय F इक्वल्स टू काय भेटेल, डी. आता पहा, दिसायला दोन्ही इक्वेशन सेमच आहे, पण फरक आहे. काय फरक आहे, की जेव्हा आपण आर्म ऑफ कपल म्हणतो तर आपल्याला फोर्सेस माहिती आहे, त्याच्यामधलं डिस्टन्स माहिती आहे, म्हणून आपण मुवमेंट काढू शकतो. पण जेव्हा आपण रिव्हर्स साइड मध्ये आलो की आपल्याला मुवमेंट माहित आहे, तर जेव्हा कधी मुवमेंट हा माहित असते ना, हा मुवमेंट जो आहे इट इज ऑलवेज अ रिझल्टंट मुवमेंट. हा काय नेहमी रिझल्टंट मुवमेंट आहे. आणि जे आपण डिस्टन्स काढणार आहे डी, हे काय असणार आहे, डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट. ज्या पॉइंटच्या भोवती आपण मुवमेंट काढलाय, डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट, ज्या पॉइंटच्या भोवती आपण मुवमेंट काढलाय त्याचा डिस्टन्स आहे ते. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्सशी तेवढंच घेणं देणं आहे जेवढं दोन फोर्सच्या मध्ये काय म्हणते, दोन लाईन ऑफ ऍक्शनच्या मध्ये डिस्टन्स त्याच्याशी नाही काहीच. केवढं घेणं देणं आहे फक्त की एक डिस्टन्स आणि रिझल्टंटचा वेगळा कन्सेप्ट आहे, तो बॅलन्स करायसाठी आहे. जेव्हा आपल्याला मुवमेंट दिलं राहतं ते मुवमेंट कशाच्या भोवती आहे, एखाद्या पॉइंटच्या भोवती. जे काही डिस्टन्स आपण काढणार आहे ते काच्या भोवती काढणार आहे, एका पॉइंटच्या भोवती. पण जर कपलची गोष्ट करू राहिलो आपण, कपलचा मुवमेंट नेहमी दोन फोर्सच्या मध्ये असला पाहिजे, त्याच्यामधला डिस्टन्स. सो आर्म जो आहे, सो इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लाइन्स ऑफ ऍक्शन ऑफ टू फोर्सेस. जर मुवमेंट दिलं असेल तर मुवमेंट जे आहे ते रिझल्टंटची गोष्ट सुरू आहे, आणि डिस्टन्स पण काय, त्या रिझल्टंट मुवमेंटच्या फोर्सची गोष्ट सुरू आहे. हा जो F आहे, हा F पण काय रिझल्टंट फोर्स असणार आहे, या रिझल्टंट फोर्सच्या डिस्टन्सची गोष्ट सुरू आहे इथे. सो सी इज द रॉंग आन्सर. लोक चुकीचे म्हणायचे पण सी गलत आहे. रेडियस ऑफ रोटेशन गलत, रेडियस ऑफ रोटेशन राहत नाही, कारण तुम्हाला रेडियस जर पाहायचं असेल तर बघा, हा पहिला फोर्स आहे F1, हा दुसरा फोर्स आहे F, दोघांमधला परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे D. ठीक आहे, आता या डिस्टन्सला जर आपण R म्हटलं आणि हे जर गोल फिरवतो, सपोज एखादी झाकण फिरवतोय, तर झाकण फिरवलं तर ऍक्च्युली ते अर्ध्या पॉइंटच्या भोवती फिरन ना, तर रेडियसचा अर्धा व्हायला पाहिजे, रेडियस हा डीच्या अर्धा व्हायला पाहिजे, रेडियस पण नाहीये. सो हा सेन्सच बनवत नाही. ऍक्च्युअल जे आहे ते फॉर्म्युल्यामध्ये किंवा आपल्या एक्सप्लेनेशन मध्ये आपण काय पाहिलंय, इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लाइन्स ऑफ ऍक्शन. राइट. नेक्स्ट,
इन अ कपल टू फोर्सेस आर, काय असलं पाहिजे कपल मध्ये, इक्वल. ओके, इक्वल तर पाहिजेच. ठीक आहे, तर हे कटलं. ठीक आहे, इक्वल आहे. नाईस. अपोजिट असले पाहिजे. ओके, अपोजिट असले पाहिजे. सही. सेम डायरेक्शन, हे कटलं. हे बी कट गया, हे बी कट गया. दोन मध्ये चेक करू. अँड पॅरलल, आणि इथं म्हटलंय नॉन पॅरलल. पॅरलल पाहिजे आपल्याला. लाईन ऑफ ऍक्शन वेगळी राहू शकते. जर लाईन ऑफ ऍक्शन वेगळी असाल, ही लाईन ऑफ ऍक्शन वेगळी यायची, पण दोन्ही कसे आहे, पॅरलल आहे. आपण शिकलो सगळ्यात सुरुवातीला फोर्स सिस्टम मध्ये, पॅरलल केव्हा म्हणतो, जेव्हा लाईन ऑफ ऍक्शन सेम असेल, मग ते एका डायरेक्शनने असो किंवा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, त्याला पॅरलल म्हणतो. नॉन पॅरलल चालत नाही. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. हे लाईन, हे पण पॅरलल आहे, हे पण पॅरलल आहेत, हे पण काय पॅरलल आहे. कंडिशन पाहून घ्या, सगळे काय पॅरलल फोर्सेस आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, क्वेश्चन आला तसं शेवटी. अ क्लॉकवाइज मुवमेंट इज, क्लॉकवाइजला काय घेतो आपण नेहमी, इट इज नेगेटिव्ह. बाकीच्या गोष्टी घेणे नाही, आपण घेतो. ऍक्च्युअल मध्ये आन्सर काय असलं पाहिजे, डिपेंड्स ऑन द कन्व्हेन्शन, की कन्व्हेन्शन नुसार तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला क्लॉकवाइज पॉझिटिव्ह घ्यायचा आहे की निगेटिव्ह घ्यायचा आहे. पण ते कपल साठी आहे, इथे विचारलाय मुवमेंट साठी. सो मुवमेंट जो आहे तो हमेशा आपण क्लॉकवाइज जो आहे मुवमेंट तो हमेशा निगेटिव्ह घेतो, अँटी क्लॉकवाइज पॉझिटिव्ह घेतो. रिझन काय याचं, रिझन काही स्पेसिफिक नाही आहे, जे आपण फॉलो करतो ते फॉलो करतो. तर आपण निगेटिव्ह आन्सर आहे, इथे पण निगेटिव्ह टिक करायला पाहिजे. ऍक्च्युअली तुम्हाला सांगितलंय तसं कन्व्हेन्शन काय सवलत आहे, ते आपल्या सवलतीसाठी आपण यूज करतो. क्वेश्चन मध्ये कपल कसाही घेऊ शकतो, पण मुवमेंट घेताना आपण नेहमी क्लॉकवाइज पॉझिटिव्ह, क्लॉकवाइज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाइज पॉझिटिव्ह घेतो. जर तुम्ही टिक केलं काय म्हणते डिपेंड्स ऑन द कन्व्हेन्शन, तर हे जास्त ॲक्युरेट नाही आहे, जास्त ॲक्युरेट निगेटिव्ह आहे. हे जर टिक केलेलं असेल तर डिपेंडिंग ऑन तुमचे एक्झामिनरची जे फायनल सेट की असेल त्यानुसार मग तो ठरवून की बरोबर द्यायचं की नाही. माझ्यानुसार आणि मॅक्झिमम कन्व्हेन्शन नुसार निगेटिव्ह इज द राईट आन्सर. मुवमेंटसाठी, कपलसाठी सेम कन्सेप्ट, जास्त कॉन्फ्युज ठेवायचं नाही. टू द पॉइंट, टू द स्टेटमेंट तरच असलं पाहिजे, काही चेंज करायची गरज नाही. ओके, एसआय युनिट ऑफ कपल माहिती आहे, न्यूटन मीटर. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मुवमेंट इज इक्वल्स टू काय असते, फोर्स इंटू डिस्टन्स. कपल आणि मुवमेंट मध्ये फरक नाही, फोर्स आपण न्यूटन मध्ये मोजतो, डिस्टन्स मीटर मध्ये मोजतो, ते आपलं युनिट झालं न्यूटन मीटर. अ कपल कॅन बी रिप्रेझेंटेड ग्राफिकली, बघा शब्द आलाच ग्राफिकली. काय असते, सिंगल वेक्टर बिलकुलच नाही, कमीत कमी दोन फोर्स पाहिजे. सिंगल वेक्टर गलत हो गया, सिंगल पॉइंट गलत. पॉलिगॉन मध्ये पॉलीचा अर्थ काय होते, एक पेक्षा जास्त. सगळ्यात छोटा पॉलिगॉन 3 आहे, 3 साइडचा. 3 फोर्स पाहिजे असते का, नाही, कमीत कमी 2. सो 2 इक्वल अँड अपोजिट पॅरलल वेक्टर, जे आपण थोड्या वेळ पहिलेच पाहिलं. सो आन्सर बी इज करेक्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन, बरेच क्वेश्चन आपल्याकडे. व्हॉट विच इज ट्रू फॉर द आर्म ऑफ द कपल, कपलची आर्मची गोष्ट सुरू आहे. इट चेंजेस विथ रोटेशन, इट रिमेन्स कॉन्स्टंट, इट इज झिरो, नन. झाकण खोलताना जे झाकणच्या कॅप मधला डिस्टन्स आहे ते कमी जास्त होते का, कॅप तेवढीच राहते. नंतर चुकलं, झिरो तर कधी होणार नाही, कॅप कमी जास्त होत नाही. तर आन्सर काय, इट रिमेन्स कॉन्स्टंट, कारण की फॉर्म्युलाच काय एफ इंटू डी, हे डी हमेशा सेम राहिलं पाहिजे. डी जर बदललं तर हमेशा ते झाकण जे आहे ते लहान लहान होत जाईल, मोठं मोठं होत जाईल, चालत नाही ते. विच मेथड कॅन बी युज्ड फॉर सॉल्विंग कपल, काय लॉजिक आहे काय क्वेश्चन मध्ये, कोणती मेथड वापरली पाहिजे. आपण दोन्ही मेथड पाहिल्या, ग्राफिकल पण वापरू शकतो, एनालिटिकल वापरू शकतो. हेन्स बोथ ए अँड बी, असं काही रूल नाही की हेच वापरलं पाहिजे. बोथ ए अँड बी कॅन बी युज्ड. ठीक आहे, नेक्स्ट. टू इक्वल फोर्सेस ऍक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन, क्या बात है, अलॉंग डिफरंट लाईन्स. त्याला आपण ऑलरेडी पाहिलंय, नावच काय कपल आहे. इक्विलिब्रियम कधी ऐकायचं नाही, इक्विलिब्रियम हमेशा फोर्सेसचं राहू शकते. मुवमेंटचं केव्हा असते ते पण आपण बघणार आहे समोर जाऊन. नो मोशन नाही, आपल्या स्टेटमेंट मध्येच नाहीये, मोशन होते इक्वल जरी फोर्स असले तरी. सिस्टम ऑफ फोर्स याच्यामधला एक पार्ट आहे तो कपल आहे, जे स्पेसिफिकली सांगते की ही जी प्रॉपर्टी आहे कशाची आहे, कपलची आहे. द नेट फोर्स, शब्दपणाला पाहून घ्या. द नेट फोर्स ऑफ अ कपल इज ऑलवेज झिरो. बाकी गलत आहे सगळे, ते आपण पाहिले आहे. बघा शब्द पण कसे डिझाईन करतात ते, की मॅक्झिमम ऍट इक्विलिब्रियम. काय इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स आहे, तेव्हा मॅक्झिमम कसं राहू शकते बॅलन्स आहे तर.
बॅलन्स करायला दोन्ही साईड इक्वल पाहिजे. मॅक्सिमम मिनिममची गोष्ट आलीच कुठं. क्वेश्चन डिझाईन करताना आपल्याला माहित असलं पाहिजे की त्याचं म्हणणं काय आहे. इक्वल टू सम ऑफ फोर्सेस, ऑलरेडी कपल दोन गोष्टी आहे, तरी समज करायची आहे, दोन्ही इक्वल आहे, तर ऍडिशन केल्यावर काय होणार, एक तर डबल होईल तर 0 होईल, अपोजिट आहे तर ऑब्व्हियसली काय होणार 0 होईल. तो इनडायरेक्टली सांगू राहिला की आन्सर 0 होते. म्हणजे क्वेश्चन बघून घ्या, थोडा विचार केला की तुम्ही क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करू शकता. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, की 3 forces represented by the sides of triangle in magnitude, direction and line of action are equivalent to a couple whose moment is. आता क्वेश्चन थोडासा तुम्हाला सांगितलं मगाच्या सारखंच आहे. मोमेंट म्हणजेच काय होते, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, सॉरी डिस्टन्स. आता जर मी याला हाफनी मल्टिप्लाय केलं तर काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल, म्हणजे हाफ तर होता नाही, म्हणजे एक्स्ट्रा काय आणावं लागेल, 2 आणणार आहे. आता हा जो फॉर्म्युला हा झाला एरिया ऑफ ट्रायंगल, आणि इथे काय झालं 2 टाइम्स. सो जो मुवमेंट आहे तो मुवमेंट काय आला पाहिजे कपलचा, ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल आला पाहिजे, ट्वाइस द एरिया. इथे फक्त एरिया ऑफ ट्रायंगल आहे, सो रॉंग. इथे काय पाहिजे, ऍक्च्युली ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल, हे आपण पाहिलं ऑलरेडी. ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल, पेरीमीटर इनटू फोर्स गलत, 0 गलत, नॉट स्पेसिफाइड, ये चल जाएगा कारण की अजून स्पेसिफाइड नाही आहे. ट्वाइस द एरिया पाहिजे होता इथं आपल्याला. ट्वाइस द एरिया असतं तर आपण म्हटलं असतं, कारण शब्द वापरलाय इक्विव्हॅलंट. जर रिप्रेझेंट म्हटलं असतं तर आपण एरिया ऑफ ट्रायंगल म्हणू शकलो असतो, पण इक्विव्हॅलंट म्हणते सारखा, सारख्यासाठी एक्झॅक्ट व्हॅल्यू पाहिजे, ते किती आहे, ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल. हा क्वेश्चन विचारला होता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जेई 2019. सेम टाइपचा एक क्वेश्चन विचारला होता एमपीएससी सिव्हिल साठी 2019 मध्ये, की एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, बीम काय सिम्पली सपोर्टेड, कॅरीज अ कपल ॲट अ पॉइंट. एका पुऱ्या स्पॅनवर एकच कपल आहे. समजा एक बीम आहे, मी उदाहरण सांगतो काय आता. एक बीम आहे, एक कपल आहे इथे, कपल म्हणजे मुवमेंट बेसिकली, ठीक आहे, तुम्ही असे लिहू शकता, एका पॉइंटवर, या पॉइंटवर, ठीक आहे. द शियर फोर्स अलॉंग, काय विचारलंय, शियर फोर्स. आता जर तुम्ही ही गोष्ट सॉम मध्ये शिकले असणार, किंवा आपण सॉमच्या लेक्चर मध्ये बघितलं असेल, आपलं सॉमचं लेक्चर पण आहे, की शियर फोर्स काय असते, डेरिव्हेटिव्ह ऑफ बेंडिंग मुवमेंट. जर मुवमेंट कॉन्स्टंट आहे तर हे काय झालं, शियर फोर्स किती असणार आहे, 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ शियर फोर्स काय असणार आहे, 0. मग जर डेरिव्हेटिव्ह 0 असेल याचा अर्थ काय, की व्हॅल्यू काय कॉन्स्टंट आहे. सो ऍक्च्युअल आन्सर असलं पाहिजे युनिफॉर्म थ्रू आउट, कॉन्स्टंट असलं पाहिजे, ते युनिफॉर्म थ्रू आउट, बदलत नाही. जर तुम्हाला एसएफडी बीएमडी माहित असेल, तर जर तुम्हाला बीएमडी एसएफडीचा फॉर्म्युला कन्सेप्ट माहिती असेल, तर बीएमडी अशी असते काहीतरी, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह कपलसाठी. इथून चाललं पॉझिटिव्ह वाढत, इथे डायरेक्ट काय, इथून समोर निगेटिव्ह झालं कपल, या ठिकाणी 0 असेल, ते माहिती आहे आपल्याला. मग याचा तुम्ही जर एसएफडी काढतो म्हटलं तर एसएफडी अशी येणार खाली, एक युनिफॉर्म राहणार, ही आपली एसएफडी असणार आहे. युनिफॉर्म थ्रू आउट हे करेक्ट आन्सर आहे. हे लॉजिकल तुम्हाला सांगतो की मुवमेंट लावला सेंटरमध्ये, कोणते एका म्हटलं ना की सिम्पली सपोर्टेड बीम आहे, एका पॉइंटवर काय कपल लावलाय, कपल रोटेट नाही करत, सॉरी कपल टर्न नाही करू राहिला, काय करू राहिला, रोटेट. जर तुम्हाला सिम्पली सपोर्टेडचं एक्झाम्पल आठवत असेल, की तर इथं सिम्पली सपोर्टेड बीम आहे अशी, इथे जर आपण एखाद्या ठिकाणी मुवमेंट लावला फक्त, तर हा काय करते, याला झुकवायचा प्रयत्न करते. पण कपल काय करते, हा जर खाली झुकवत असेल तर दुसरा याला काय करते, अपोज करते, दुसरा काय करते, त्याला अपोज करते, त्याला तो पूर्ण गोल घुमवायचा प्रयत्न करते. तर शियर तर करणारच नाही, शियर करत असेल तर काय कॉन्स्टंट फोर्स राहील, तो कॉन्स्टंट फोर्स काय युनिफॉर्म थ्रू आउट असणार आहे. सो व्हॅरीज बाय क्युबिक लॉ. आता पहा क्वेश्चन जे आहे ते कॅल्क्युलेट करायसाठी पण थोडंसं लॉजिक लागते. जर तुम्हाला फॉर्म्युला माहित नसेल तर फॉर्म्युला अप्लाय करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, पण नसेल माहित लक्षात ठेवा, क्युबिक म्हणजे एखाद्या गोष्टीचा पॉवर 3 असेल, पॅराबोलिक म्हणजे पॉवर असेल 2, लिनियर असेल तर पॉवर असेल 1. पण हे कोणत्या गोष्टीचा विचारला आहे, अलॉंग द लेंथ. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल मुवमेंटचा फॉर्म्युला माहिती असेल, मुवमेंट काय असते, फोर्स इनटू डिस्टन्स. फोर्स या केसमध्ये तुम्ही जर फोर्स काढत बसले, तुमचा फोर्सच काय कॉन्स्टंट आहे, डिस्टन्सचं काही घेणं देणंच नाही आहे, कारण की कपलमध्ये कोणत्या ठिकाणी ऍड केलं आपण डिस्टन्स अप्लाय करत नाही, तर फोर्स हमेशा काय राहणार आहे, एफच्याच बरोबर. सो एफ इज कॉन्स्टंट. मी तुम्हाला कुठेतरी सांगितलं याच्या आधी 1-2 स्लाइड किंवा व्हिडिओमध्ये,
जेव्हा आपण कपल ऍक्ट करतो तर कपलचा एका पॉइंटवरचा ऍक्शन काय असते, हमेशा कॉन्स्टंट असते, तो ऍज अ मुवमेंट काम करत नाही. ठीक आहे, टर्निंग मुवमेंट काम करत नाही, तो रोटेशनल काम आहे त्याचं. तर अशा प्रकारे लॉजिक मध्ये आपण हे डिफरंट कपलचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. लक्षात ठेवा, जेवढं बेसिक आहे तेवढंच डिटेल मध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे. ऑप्शन आला नाही तरी ऑप्शन तुम्हाला बाकीचे एलिमिनेट करता आले पाहिजे, ते पण एकदम फास्ट. म्हणून आपण हा कोर्स डिझाईन केला एकदम परफेक्टली टू द पॉइंट, एकदम एक्झॅक्ट, जिथे पाहिजे तिथे कन्सेप्ट सहित. ठीक आहे, मी आशा करतो तुम्हाला समजलं असेल बेसिक कन्सेप्ट, कारण की याचंच अप्लिकेशन पुढे जाऊन आपल्या येणाऱ्या बाकी व्हिडिओमध्ये असणार आहे. तर ठीक आहे, भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच. माहिती आहे तुम्हाला कुठे आपल्याला बघायचं असेल तर आपला ॲप आहे PCC, आणि ऑब्विसली सगळे PYQचे लेक्चर आणि सेशन सुरू झालेले आहे. तुम्हाला लगेच बघायला मिळतील मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये सगळे आलेले क्वेश्चन आपल्या या फक्त टॉपिकवर नाही तर पुरेच्या पुऱ्या एक्झाममध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकलसाठी असणारे तुम्हाला नक्की भेटल एका व्हिडिओमध्ये. भेटूया परत.